नागपुरात आज दुसरा दिवस आहे। या घटनेनंतर नागपुरात 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीत खरं तर कर्फ्यू आहे। त्यामुळे 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या ज्या शाळा आहे त्या आजही बंद असणार आहे। अशा पद्धतीच्या जवळपास 150 पेक्षा जास्त शाळा आहे ज्या आज बंद असणार आहे। त्यामुळे ऐनवेळी हा मेसेज गेला असल्यामुळे किंवा संचारबंदी लागू असल्यामुळे या सगळ्या शाळा बंद ठेवण्यात आल्या। कारण सगळीकडे संचारबंदी असल्यामुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे कठीण जाऊ शकते किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तो टाळण्यासाठी खरं तर या शाळा जे आहे शाळा प्रशासनाने बंद ठेवण्यात आल्या। संचारबंदीचा काळ आहे तरी काहींना मेसेज वेळेवर न मिळाल्यामुळे या ठिकाणी आले होते। मी सध्या न्यू इंग्लिश जो आहे हा चिटणीस पार्क परिसरातली ही खरं तर शाळा आहे आणि याच ठिकाणी मोठा जो आहे त्या दिवशी तणाव होता आणि तणावानंतर जाळपोळ तोडफोड झालेली आहे। या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी शिक्षक वगैरे सुद्धा आले होते। स्थानिक इथचे कर्मचारी या शाळेचे दादा माहीत नव्हतं पडल्यामुळे त्यांना ते आले होते का, काय परिस्थिती? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नाही, त्यांना मेसेज वगैरे नाही बघितला, त्याच्यामुळे ते मुलं येऊन गेले। ज्यांनी मेसेज बघितला ते लोक नाही आले। शाळेत किती या अशा किती शाळा आहे आजूबाजूला या भागामध्ये? ह्या 8-10 शाळा आहेत। नक्की ज्या ठिकाणी हे जाळपोळ झाली आहे तो भाग आहे हा चिटणीस पार्क आणि तिथे 8-10 शाळा आहे। तर 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीत जवळपास 150च्या वर ज्या शाळा आहे त्या बंद आहे। आणि मी सध्या हे जे चित्र दाखवत आहे ते न्यू इंग्लिश स्कूल जे आहे जे चिटणीस पार्क म्हणजे खरं तर ज्या ठिकाणी हे दंगल घडली, ज्या ठिकाणी हा राडा झाला त्याच ठिकाणचे हे दृश्य आहे। आणि अशा पद्धतीने ह्या 150 शाळा अनिश्चित काळासाठी तर खरं तर बंद आहे, कारण की जोपर्यंत कर्फ्यू हटणार नाही तोपर्यंत या शाळा बंद असणार आहे। आणि ज्यावेळेस कर्फ्यू हटेल त्यानंतरच या शाळा सुरू होईल। मात्र या सुरू करण्यापूर्वी प्रशासनाला त्या पद्धतीने निर्णय घ्यावा लागणार आहे की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। मात्र वेळीत मेसेज न पोचल्यामुळे काही शिक्षक आणि विद्यार्थी आज आले होते, त्यांना परत पाठवण्यात आलेलं आहे। आणि अशा पद्धतीच्या 150 शाळा ज्या आहे जास्त शाळा आहे त्या या परिसरामध्ये आज बंद असणार आहे। आणि जोपर्यंत कर्फ्यू हटणार नाही तोपर्यंत या शाळा अशाच पद्धतीने बंद राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, चिटणीस पार्क, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।